महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। 12वा आणि 13वा हप्ता एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटवरती या तारखेला पडणार आहे। मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मे महिन्याचा 11वा हप्ता तुम्हाला या तारखेला 100% पडणार आहे। त्याच तारखेला लाडक्या बहिणींनो पडला होता। आता आपल्याला बघायचं आहे 12वा आणि 13वा हप्ता या तारखेला 100% तुमच्या अकाउंटवरती पडणार आहे का। आता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, परंतु 12वा आणि 13वा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती हवा असेल तर तुम्हाला हे दोन काम करायचे आहेत। ते दोन काम कोणते आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। ते दोन काम केले असतील तरच पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत, अन्यथा पैसे पडायला तुम्हाला उशीर देखील होऊ शकतो। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला समजून घ्यायचं आहे, खूप महत्त्वाची अशी ही लाडकी बहीण योजना आहे। आणि आता पहिल्यासारखं लाडकी बहीण योजनेमध्ये काही राहिलेलं नाही। खूप आता स्ट्रिक्ट सरकार काम करत आहे यावरती। आता बऱ्याच महिला या अपात्र देखील झालेल्या आहेत। त्या महिलांना हे देखील माहिती नाही की आपण पात्र आहोत का अपात्र आहोत। मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे कोणत्या महिला पात्र आहेत। सर्व तुम्हाला शंका तुमच्या एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। 12वा आणि 13वा हप्त्याबद्दल अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला, तुमचा जराही न वेळ गमावता मी अपडेटला सुरुवात करतो। तुमच्यासाठी अपडेट महत्त्वाची आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणतीही योजना राहू द्या, आपल्या चॅनलवरती अपडेट लवकरात लवकर दिली जाते। त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। आता बघू शकता की अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि हा व्हिडिओ माता भगिनींकडे गेला पाहिजे। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींकडे हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। त्यामुळे तुम्ही लाईक करा आणि या व्हिडिओला लवकरात लवकर फटाफट शेअर करा। आणि सरकारला विनंती आहे, 12वा आणि 13वा हप्ता तुम्ही सांगितलेल्या तारखेला 100% टाकायलाच पाहिजे, कारण लाडक्या बहिणींना खूप पैशांची गरज आहे। आता तुम्ही पाहू शकता की अतिशय महत्त्वाची अशी दमदार अशी अपडेट आहे। लाडकी बहीण योजना बघू शकता। लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून सुरुवात झाली। गेल्या वर्षी जून महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली आणि जुलै महिन्यापासून या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये सरकार टाकतं आणि यात काही शंका नाही। एखादा दिवस उशीर होईल किंवा एखादा महिना उशीर होईल किंवा 15 दिवस उशीर होतील, परंतु सरकार हे पैसे तुम्हाला हमखास तुमच्या अकाउंटवरती टाकत असतं। परंतु आता सरकार यावेळेस 2 हप्ते एकत्रितरित्या टाकणार आहे। 2 हप्ते का म्हणत आहे, कारण सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा आपण ॲनालिसिस केला तर सरकारने बऱ्याच वेळेला 2 हप्ते एकाच वेळी टाकलेले आहेत। मग यावेळेस सुद्धा सरकार टाकायला काय मागं पुढे बघणार नाही। 2 हप्ते एकाच वेळी तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, अपडेट तुम्हाला सविस्तर बघायचे आहे। तुम्हाला तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणार नाही या हप्त्याबद्दल। आता बघा, या योजनेचा पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत एकूण 12 हप्ते आले आहेत। या योजनेला नुकताच 12 महिन्याचा काळ पूर्ण झाला असून पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै 2024 ते 2025 या कालावधीमधील एकूण 12 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत। यात काही शंका नाही। 12वा हप्ता हा जून महिन्याचा होता। जून महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांना पडलेले आहेत। मग कोणत्या महिलांना पडलेले नाहीत, मग सरकारने एक अपडेट देखील काढली। ती अपडेट मी तुम्हाला सांगत आहे। 12वा हप्ता पडलेला आहे बऱ्याच महिलांना। तुम्हाला पडलेला आहे का, तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ कुठून बघता हे देखील तुम्ही कमेंट करा। आता 12वा आणि 13वा हप्ता एकाच वेळी तुम्हाला पडायचा असेल किंवा इथून पुढे कोणतेही लाडक्या बहिणींचे हप्ते तुमच्या अकाउंटवरती पडायचे असतील तर तुम्हाला हे 2 काम 100% करावेच लागणार। पहिलं काम असं आहे, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे। जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नसेल तर हे पैसे पडायला तुम्हाला उशीर देखील होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लवकरात लवकर जाऊन लिंक करायचं आहे। आणि दुसरं काम असं आहे की तुमच्या आधार कार्डशी जो तुमचा नंबर आहे ते नंबर तुम्हाला OTP येतो, तो एकदा असा व्हेरीफाय करायचा आहे। हे 2 काम तुम्ही जे केले तर पैसे तुम्हाला लवकर भेटू शकतात। नाही केले तर तुम्हाला उशीर देखील कदाचित लागू शकतो। त्यामुळे तुम्हाला फटाफट जाऊन हे 2 काम करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला उशीर देखील लागू शकतो। आणि 2 हप्ते एकाच वेळी सरकार या ठिकाणी 3000 रुपये टाकणार आहे। बऱ्याच महिलांना जून महिन्याचे पैसे आलेले आहेत, बऱ्याच महिलांना आलेले नाहीत, बऱ्याच महिला अपात्र देखील ठरलेले आहेत। त्या अपात्र महिला कोण ठरलेल्या आहेत हे आपण सविस्तररित्या पुढील पाहणार आहोत। आता बघू शकता, या योजनेचा 12वा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला। 12 हप्त्याची आवश्यकता 3.5 कोटीहून अधिक रुपयांचा निधी वितरण 30 जून 2025 रोजी मान्यता मिळाली होती। 30 जून 2025 रोजी मान्यता मिळाली होती। आणि
त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12वा हप्त्याची रक्कम या ठिकाणी टाकण्यात आलेली होती, असं स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी ट्विट देखील केलेलं होतं. परंतु आता 12वा हप्ता बऱ्याच महिलांना पडलेला नाही. का पडलेला नाही? बऱ्याच महिला अपात्र ठरलेल्या आहेत. मग अपात्र आहोत का नाही हेच महिलांना माहिती नाही. मग ते पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक काम करायचं आहे, संबंधित गव्हर्नमेंटच्या सरकारच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर लाडकी बहीण या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर तिथं तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे. तुमचं आधार कार्ड टाकल्याच्या नंतर तुमचा नंबर जर तो लिंक असेल तर ऑटोमॅटिक तुमच्या नंबरवरती एक OTP येईल. ते OTP फिल करायचा आहे. OTP फिल केल्याच्या नंतर तुम्हाला एक कॅप्चा येईल. ती कॅप्चा देखील तुम्हाला फिल करायचं आहे. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर संबंधित एक फाईल ओपन होईल. त्या फाईलवरती तुम्हाला नाव तुमचं सर्च करायचं आहे. जर तुमचं नाव असेल तर तुम्ही पात्र आहात, जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला तिथे दाखवेल नॉट फाउंड, मग तुम्ही पात्र नाहीत असं तुम्हाला समजून जायचं आहे. आता कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत? अशा महिला अपात्र ठरलेल्या आहेत ज्या महिलांना खरंच या लाडक्या बहिणींची गरज नाही. अशा देखील महिला या लाडकी बहीण योजनेचा वापर करत होत्या. मग अशा महिलांना सरकारनं आता वगळलेलं आहे. कोणत्या महिला वगळलेल्या आहेत? ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे अशा देखील महिला वगळण्यात आलेल्या आहेत. मग त्यामध्ये बऱ्याच महिला शेतकरी आहेत. मग शेतकरी असल्यामुळं त्यांच्या नावावरती 4 चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर असू शकतं. मग ट्रॅक्टर असणाऱ्या महिला या ठिकाणी अपात्र नाहीत, हे पण तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांहून अधिक आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. जर असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र नाहीत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत असं सरकारनं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्या महिलांना खरंच लाडकी बहीण योजना या योजनेची खरंच गरज आहे, खरंच महिला गरजू आहेत, अशाच महिलांना या ठिकाणी या योजनेची उपलब्धता करून दिली जाणार आहे. मात्र या योजनेचा 12वा हप्ता राज्यातील अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नसल्याची तक्रार या ठिकाणी समोर आलेली आहे. तक्रार नाही, कारण बऱ्याच महिलांना पडलेली नाहीत. का पडलेली नाहीत तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डशी तुमचा नंबर लिंक करायचा आहे. हे 2 जर काम तुम्ही केले तर फटाफट पैसे पडतील. सरकारला दोष देऊन उपयोग नाही. तुम्ही तुमचे हे 2 कामे लवकरात लवकर करा. हे 2 कामे जर तुम्ही केले असतील तर तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले असतील कदाचित. जर नसतील केले तर फटाफट तुम्ही सर्व कामे सोडा आणि ते 2 कामे लवकरात लवकर करून घ्या. दरम्यान अशी सगळी परिस्थिती असताना राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जुलैचा हप्ता जमा होण्याआधीच एक मोठी गुड न्यूज या ठिकाणी समोर आली आहे. ती गुड न्यूज देखील आपण समोर बघणार आहोत. आता तुम्ही बघू शकता की खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे. अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेपासून तुम्ही वंचित राहणार नाही. तुम्हाला अपडेट लवकरात लवकर भेटून जाईल. त्यामुळे फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघू शकता या महिलांना मिळणार 3,000 रुपयांचं हजारांचा लाभ. कोणत्या महिलांना 3,000 रुपये एकाच वेळी भेटणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये गुड न्यूज आहे, खूप महत्त्वाची अपडेट आहे. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो आणि या व्हिडिओला शेअर करायचं आहे. आता बघा, मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबतच दिला जाणार आहे. जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता सोबतच दिला जाऊ शकतो. म्हणजे जून आणि जुलै 2 हप्त्याचे 3,000 रुपये अशा महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं दावा मीडिया रिपोर्टद्वारे केला जात आहे. परंतु आपण मीडियावर जर रिपोर्ट विश्वास ठेवता किंवा सरकारवर जर विश्वास ठेवता तर सरकार 2 हप्ते एकाच वेळी सरकार टाकत असतं. त्यामुळे याही वेळी सरकार टाकायला काय हायगाई नाही करणार. 100% पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे. परंतु तुम्हाला ते 2 काम सांगितले आहेत, ते 2 काम तुम्हाला लवकरात लवकर करायचे आहेत. आता बघू शकता, तथापि या संदर्भात सरकारकडून कोणती अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे खरं जुलै महिन्याच्या हप्त्यासोबतच जून महिन्याचा हप्ता सुद्धा मिळणार का ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी आता ठरणार आहे. परंतु 2 हप्ते 100% तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत 30 तारखेपर्यंत 2 हप्ते लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती पडू शकतात जर तुम्ही ते 2 कामे केली असतील मी ते सांगितलेली. आता पहा पुढील अपडेट बघा. पुढील अपडेट अशी आहे, जुलैचा हप्ता कधी मिळणार. आता जूनचा हप्ता पडलेला आहे बऱ्याच महिलांना. मग त्या महिलांना आता अशी काळजी लागलेली आहे की जुलैचा हप्ता कधी पडणार. आता लाडक्या बहिणींना तुम्हाला एक काम करायचं आहे. बऱ्याच महिलांना या ठिकाणी जुलैचाच हप्ता पडलेला, जूनचाच हप्ता पडलेला नाही. मग अशा महिलांना थोडासा धीर धरायचा आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे. आता बघू शकता, जून महिन्याचा हप्ता प्रत्यक्षात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होत आहे.
पण काही मीडिया रिपोर्टमध्ये जुलैचा लाभ जुलै महिन्यातच मिळेल असं बोललं जात आहे। जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणता हप्ता आलेला आहे हे देखील तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। जर पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला या ठिकाणी या हप्त्याचे पैसे आलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 50,000 रुपये कर्ज कोणाला भेटणार आहे आणि 1 लाख रुपये कर्ज कोणाला भेटणार आहे। सरकारची मुंबईमध्ये बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सरकारनं सांगितलंय ज्या महिलांना लघु उद्योग करायचा आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, अशा महिलांना या ठिकाणी मुंबईतील महिलांना 1 लाखापर्यंत कर्ज भेटणार आहे। 1 लाखापर्यंत कर्ज देखील ते भेटणार आहे। ते कर्जाला प्राप्त कोणत्या महिला आहेत हे देखील मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ते व्हिडिओ मी कमेंटमध्ये पिन करतो, ते तुम्हाला जाऊन बघायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 50,000 रुपये कर्ज कोणत्या महिलांना भेटणार आहे, ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा हे करतात, लाभ घेतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, अशा महिलांना या ठिकाणी 50,000 रुपये कर्ज भेटणार आहे। या कर्जाचा उपयोग काय होणार आहे, कशासाठी होणार आहे, तर या कर्जाचा हेतू एवढाच आहे की सरकारचा लाडक्या बहिणी या स्वतःच्या पायावरती उभं टाकल्या पाहिजे, त्या स्वावलंबी झाल्या पाहिजे, त्यांनी काहीतरी स्वतःचा लघु उद्योग या ठिकाणी सुरू केला पाहिजे, असा सरकारचा हेतू आहे। त्यामुळं हे पैसे तुम्हाला सरकार देत आहे। आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितलेले 12वा आणि 13वा हप्ता 30 तारखेपर्यंत एकाच वेळी 2 हप्ते 3,000 रुपये असे तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत। पोस्ट बँकमध्ये लवकरात लवकर पैसे पडत आहेत आणि तुम्हाला ते 2 कामे करायचे देखील सांगितलेले, लिंक करायचे, अपडेट करायचे, ते लवकरात लवकर कंप्लीट करा। हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती भेटू शकतात। चला तर भेटूया नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।